गुड इव्हनिंग स्टुडंट. हाऊ आर यू? कसे आहात? स्टडी चालू आहे. yesterday we have studied mathematics as well as mathematics second, 11th science. Today we are going to solve the example on the topic trigonometric function. You know trigonometric function: sine, cos, tan, sec, cosec and cot. You know sin theta upon cos theta is equal to tan theta. If we reciprocal, cos theta upon sin theta is equal to cot theta. 1 upon sin is equal to cosec and 1 upon cos is equal to sec. 1 upon tan is equal to cot. These are the formulae of the trigonometric functions. Okay. Now we are going to solve these given examples. Solve the following examples. We know the value of sin 30, sin 60 and sin 90 as well as sin cos 30, 45, 60. These are the degree. You know the sin 45 1 upon root 2, tan 45 degree 1. Okay. Sin 60, cos 60, 1 half, 1 upon root 2. Solve the following example: sin 30 degree upon cos 60 degree भागिले sin 30 छेद cos 60. sin 30 ची किंमत 1/2, cos 60 ची किंमत सुद्धा किती? 1/2. बोर्डाला आलेले प्रश्न आहेत मित्र. मग याची फक्त किंमत इथे टाकायचं. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ sin 30 1 half upon 1 half. 1/2 भागिले 1/2 म्हणजेच रिसिप्रोकल घेतला. 1/2 गुणिले 2/1 म्हणजे 2 2 गेले. उत्तर आपलं किती आलं? 1. बरोबर. आता पुढचं आहे tan 45 upon cos 60. tan 45 upon cos 60. tan 45 ची किंमत 1 आहे आणि cos 60 ची किंमत किती आहे? 1/2. मग तिथे दिलंय 1 upon 1/2 म्हणजे 1/2 म्हणजेच रिसिप्रोकल घेतला. 1 भागिले 1/2. हे मांडलं काय आणि ते मांडलं काय? एकच. वन अँड द सेम प्रोसिजर. मग भागिलेचं चिन्ह आपण गुणाकाराचं केलं. मग 1 हाफचा गुणाकार व्यस्त काय होतो? 2. 1/2 चा गुणाकार व्यस्त 2 होतो. What is the reciprocal of 1/2? 2 reciprocal. म्हणजेच 1 multiplied by 2 upon 1 reciprocal. 2 1s are 2. 1 म्हणजे छेद 1 असेल तर उत्तर 2 1s are 2. उत्तर किती आलं? 2. म्हणजे या ठिकाणी 1 भागिले 1/2 त्याच्या खाली 1 गुणिले 2/1. कारण गुणिले जर केलं तर 1/2 चा रिसिप्रोकल गुणाकार व्यस्त 2/1 होतो. बरोबर. आता पुढचं आहे cot 30 मल्टिप्लाय sec 60. cot 30 गुणिले sec 60. cos 30 ची किंमत √3 आहे आणि sec 60 ची किंमत 2 आहे. म्हणजेच √3 मल्टिप्लाय 2 √3 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले 2. त्याचं उत्तर किती आलं? 2 वर्गमुळात 3. बरोबर. आता पुढचं आहे cos 90 मल्टिप्लाय cosec 30. आता cos 90 गुणिले cosec 30. cos 90 ची किंमत आहे 0 आणि cosec 30 ची किंमत 2. कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं बरोबर तर उत्तर किती येतं? 0. 2 zeros are 0 म्हणजे 1 marks. हे बोर्डात आलेले क्वेश्चन 9वीला तर आहेच. आता बघा sec स्क्वेअर 30 प्लस cosec स्क्वेअर 60. sec वर्ग 30 अधिक cosec वर्ग 60. आता sec 30 ची किंमत 2 upon वर्गमुळात 3 आहे.
2 छेद वर्गमुळात 3, परंतु इथं स्क्वेअर आहे, वर्ग आहे, म्हणून ब्रॅकेटमध्ये घेतलं, याचा वर्ग केला, आहे की नाही, याचा वर्ग केला. इथं प्लस चिन्ह आहे. कोशक 60ची किंमत सुद्धा तीच आहे, 2/2/√3 इन ब्रॅकेट घेतलं, इथं पण स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 2चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 3चा वर्ग 3च येतो, वर्गमुळात 5चा वर्ग 5च येतो, वर्गमुळात 7चा वर्ग 7च येतो, परंतु 7चा वर्ग 49 येतो. 3चा वर्ग 9 येतो, परंतु वर्गमुळात 3चा वर्ग 3च येतो. अधिक 2चा वर्ग 4, वर्गमुळात 3चा वर्ग 3. आता छेद समान आहे, बरोबर, मग इथं 3 घेतले, अंशाची बेरीज झाली, 4 + 4 4 + 4/3 = 8/3. हे आन्सर झालं. या जवळजवळ 3 मार्काचे प्रश्न बोर्डाला येतात. 9वीला 4 मार्काचे आहेत. उद्या पण अजून वेगळे प्रश्न घेऊया. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्र. ओके, थँक्यू, बाय.